कारण आम्ही कुणाला प्रश्न विचारणार सर? राजकारणात फार लोक शहाणे असतात ही अंधश्रद्धा आहे, म्हणजे नेत्यांना फार कळतं ही खरंच आपली अंधश्रद्धा आहे. मी कित्येक असे मंत्री बघितले आहेत आता की ज्या मंत्र्यांना त्या खात्यातलं काहीच कळत नाही आणि त्यामुळे वाटोळं होतं त्या खात्याचं, ते फक्त त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलेल्या गोष्टींवर सह्या करतात. पॉलिसी मेकिंग मध्ये सगळे सेक्रेटरीच काम करणारे आहेत. म्हणजे एक हा खरं तर विषय नाही, पण तरीही एका मंत्र्यांना मी म्हटलं, भाऊ माझ्या भाषणामुळे तुमच्या गाडीवर लाल दिवा आला, माझ्या डोक्यावर साधं छप्पर झालं नाही. तर ते म्हणाले चल तुला काय पाहिजे? म्हटलं काय नाही भाऊ, घराचे हप्ते खूप आहेत. तर ते म्हणाले 1 मिनिट थांब, इथे एवढा फाईलचा ढीग पडलाय, याच्यातली कुठलीही फाईल काढ, जी फाईल तू काढशील त्या फाईलमध्ये जे काही असेल ते सगळं तुझं. मला त्यांच्या पीएने बाजूला घेऊन सांगितलं, ताई भाऊ येड्यात काढायलेत. म्हणलं का? त्या सगळ्या फाईल कंडम ठरवलेल्या फाईल आहेत, काहीच नाही त्याच्यात. म्हणलो काय म्हणताय? आणि तरी सुद्धा मी एक फाईल शोधून शोधून काढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती फाईल लातूरची निघाली. ती फाईल होती आपल्याकडच्या भिसे नावाच्या एका व्यक्तीची, ज्यांचं वायनरीचं काम होतं आणि मोठी फाईल होती. जसंही त्यांना मी ती फाईल समजावून सांगितली आणि त्या फाईलमध्ये मोर दॅन 40 to 15 करोडचा फायदा आहे असं त्यांना वाटलं. त्यांचे डोळे चमकले. ते म्हणले आयला तू हुशार आहेस की, मला वाटलं नव्हतं तू एवढी हुशार असशील. म्हणलं भाऊ इथंच तुमची गफलत होतीये, तुम्हाला सगळे पिळून खायलेत, चुरून खायलेत, तरी तुम्हाला कळलं नाही. तुम्ही मंत्री हावन, तुम्ही तुमच्या घरासाठी कर्ज काढला लाव आणि तुमचा सेक्रेटरी मात्र तिकडं 4-5 फ्लॅट घेऊन आलाय, त्याचं बघा की काहीतरी. मला लक्षात आलं की या मंत्र्यांना काहीच कळत नाही. जेवढे अभ्यास करून आर आबा बोलायचे, विलासरावजी बोलायचे, जेवढे अभ्यास करून गडकरी साहेब बोलतात, तेवढे अभ्यास करून बोलणारी आता माणसं उपलब्ध नाहीत. कदाचित म्हणूनच देवेंद्रजींसारख्या लोकांची फार मजा आहे, कारण अभ्यास करून कुणी टोकणारेच नाहीयेत त्यांना. हा प्रॉब्लेम आहे. माझं चिंतन काय आहे, माझं मनोगत काय आहे, तर आम्ही चक्रव्यूहात अडकल्यासारखे आहोत सर. राजकारणातला गाळ कोणीतरी उपसला पाहिजे म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. जसं शैलेंद्र देवळानकरांनी सरांनी सांगितलं की राज्यशास्त्र झालेल्या विद्यार्थ्यांनी काय करावं, तर फार तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.